पूर्व विदर्भातल्या पहिल्या 5 टप्प्यामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे त्यातल्या शेवटच्या लोकसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत. तो आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपुरातल्या बल्लारपूर या शहरामध्ये आत्ता आपण आहोत. खरं तर बल्लारपूर म्हटलं की पेपर मिलसाठी प्रसिद्ध असणारं हे शहर आहे. अख्ख्या राज्यभरात किंवा अगदी देशातल्या पण बऱ्याच भागांमध्ये पेपर जो आहे तो इथनं जात असतो. त्याच्यामुळं खरं तर पेपर मिलची इंडस्ट्री म्हणून सुद्धा या शहराला ओळखलं जातं. आता चंद्रपूरविषयी सांगायचं तर इथनं खूप तगडी फाईट असणार आहे. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसकडनं उमेदवार आहेत, तर सुधीर मुनगंटीवार राज्याचे वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्यामध्ये हा सामना आहे. त्यामुळं चंद्रपूरमधल्या बल्लारपूरचं वारं नक्की काय सांगतं ते आपण लोकांना विचारूयात. आता माझ्या आजूबाजूला काही माणसं दिसत आहेत, आपण बोलूयात त्यांच्याशी. सगळे आपल्याकडे बघतायत खरे, पण बोलतात का बघूया. काका, आम्ही आता चंद्रपूर लोकसभेत आलो आहे. आम्ही सगळ्या लोकसभा कव्हर करत आलो आहे. या लोकसभेमध्ये कोण येणार निवडून, काय वाटतंय तुम्हाला? चोर येणार आहे, चोर लोक येणार. कोण येणार? चोर. ते कोण? सरदार चोर आहे तर तेच येणार आहे. ते निवडून येणार? हो, पत्ता येणार आहे. पण आता इथून तर सुधीर मुनगंटीवार उभे आहेत ना भाजपचे. ते बी चोरच आहे, तेच येणार आहे. त्यांनी काही केलेलं नाही का काम वगैरे? हे पा रोड फुटून आहे ना, दिसत नाही तुम्हाला? हे पाहिजे नाली पा दिसत नाही आहे. भाऊ इथं कॅमेरा लाव. हे पाहिजे दिसत आहे पा, हे फुटपाथ आहे. हे केले 10 वर्ष तरक्की झाली. सुधीर मुनगंटीवारांवर नाराजी आहे. कायची नाराजी आहे? रोजगार नाही आहे. बस तुम्ही काय करता? मजदूर आहो, हमाली. आपलं देश हमाली आहे. हे हिंदुस्थान होय आमच्या. हे हिंदुस्थान आहे ना. अरे हे सायनाची का आहे? हे पा अशी फाटली चप्पल, फाटला पॅन्ट. हेच भविष्य आहे ना आपला. नंबर 1 देश आहे आमच्या. पा हे पा फुटपाथ पा, हे नाली पा. तुम्हाला काय वाटतं मग सुधीर मुनगंटीवार यांना जर तुम्ही मतदान येणार, तेच येणार आहे. त्यांना ना म्हणजे तुम्ही नाही दिलं तरी तेच येणार? अरे मी त्यालाच देणार आहो. त्यांनाच देणार तुम्ही तरी? बरोबर आहे, मी त्यालाच देणार आहो. ते येणार आहे, तेच येणार आहे. तुम्ही दोन्ही बाजूने बोलता. अरे बरोबर खरं म्हणत माझी मी. तेच येणार आहे. सुधीर भाऊ आहे जे हमारे. हा ठीक आहे, अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काका, काय वाटतं तुम्हाला सध्या चंद्रपूर लोकसभेमध्ये कोण जे आहे ते चांगलं काम करते? बीजेपी. बीजेपी. सुधीर भाऊ. सुधीर भाऊ ते तर म्हणतात की सुधीर भाऊ काही काम करत नाही, सुधीर भाऊने लई काम केले नाही. ते बगीचा बनवले, रोड बनवले, सगळे चांगले काम केले. आणि ते काँग्रेसचे पुढचे उमेदवार आहेत त्या ते काम नाही केले ना काय. हां, सुधीर भाऊने काम चांगले केले. पण सुधीर भाऊ तर नाही म्हणत होते लोकसभा लढवायला. लढवायला नाही म्हणत होते, बरोबर आहे. लेकिन तो लढले ना. चांगले काम करणार तो. हां, ते आले पाहिजे. आले पाहिजे. बरं, अजून काही लोकांशी बोलूया. काका थांबा, इकडे थोडंच पुढे या. काय आता आम्ही चंद्रपूरमध्ये आलो आहे. आता चंद्रपूरमध्ये तुमच्या काँग्रेस विरुद्ध भाजप असे 2 मोठे नेते. तुम्हाला काय वाटतं कोणाला सध्या यावेळेस कोण निवडून येणार आहे इथनं? निवडून सुधीर भाऊ मुनगंटीवार येईल. बरं, कसं काय? त्याची म्हणजे काम केलेलं आहे त्यांनी. ते रोडचं काम केलं आहे, हे ते बॉटनिकल गार्डन हे ते संपूर्ण बनवलेलं आहे, त्याच्यामुळे तोच येईल तुमच्या मतदारसंघात. हां हां. आणि ते काँग्रेसचे बाळू धानोरकर 5 वर्ष म्हणजे ते खासदार होते, त्यांचं निधन झालं, पण ते पण खासदार होते. हां, त्यांनी काय काम केले का? ना इकडे कोणतंच काम केलेलं नाही आहे. हां, त्याच्यामुळे सुधीर भाऊ येणार. तुम्ही कामाच्या ह्याच्यावर देणार? हां. बरं, अजून आपण थोडीशी मागं माझ्या युवा मंडळी दिसते इकडं, जरा त्यांना आपण बोलूयात. दादा, काय वाटतं चंद्रपूर लोकसभेमध्ये सध्या असं म्हणतात की ज्या प्रतिभा धानोरकर आहेत त्यांची सहानुभूती आहे खूप, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार म्हणतात की मी विकास कामांवर मतं मागणार. तुला काय वाटतं कोण यावेळी निवडून येईल, कोणाचे हवं आहे? आम्ही तर पंजेवाले होय. जर काम केले नाही केले असं तर आपल्याला पंजाला निवडून द्यायचं झालं. पण का पंजाला निवडून द्यायचं? नाही, ते जातीवाद कमी आहे. रोजगार भेटणार नवीन. त्या 25 वर दिलो ना आपण. त्यांना मागच्या वेळेस तुमचेच म्हणजे काँग्रेसचेच खासदार निवडून आले होते. हां, हो, तर त्यानं काही केले नाही ते माहिती आहे आम्हाला. आपण आता ते मेले. आता ताई आहे आमची, पाहू आता काय होते. तर ताई कशी आहे? ताईबद्दल काय वाटतं? ताईशी बोललो नाही, आज अजिबात भेटलं नाही कधी. पण आठवण कोणी म्हणताय की सगळं काम होणार आहे म्हणून पंजा आला तर पंजाला आपल्याला निवडून द्यायचो. तर काम झालं असतं तर निवडून द्यायचो, नाही झालं असतं तर त्याला निवडून द्यायचो आम्हाला. आणि ताई आल्या होत्या का इकडं बल्लारपूरला? आली होती ना. हे आपलं काय म्हणते ते एकदम लॉनमध्ये आले होते मॅडम. सभा वगैरे झाली. आणि इकडे मोदी पण आले होते की सभेला? कोण मोदी? आम्ही ओळखत नाही ओळखत आम्ही मोदी.
बरं बरं, आम्ही पंजेवाले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही मोदीला बिदीला ओळखत नाही असं म्हणतात ते. एक मिनटं, आपण जरा थोडं पलीकडे जाऊयात. आजी थांबा थांबा. काय नाही, आता ही निवडणूक आहे 2 दिवसांनी चंद्रपूरमधली. निवडणुकीमध्ये काय करायचं आहे? मतदान करायचं. मतदान करून आम्हाला काय फायदा भेटत आहे? काय झालं, तुम्हाला कोण आवडत नाही? कोणीच नाही आवडत आम्हाला. काय 10 वर्ष झाल्यानं करून काही फायदा भेटत आहे? कोणालाच नाही देणार. कोणालाच नाही द्यावं. काय करते? कोणाला देऊ? आजी लय चिडलेल्या आहेत. आजीनं अजिबात मतदान करायची इच्छा नाही असं दिसतंय. आपण आता थोडंसं अजून पलीकडे जाऊया. तिकडे एक मला टपरी दिसते, तिकडे पण काही लोक आहेत. आपण बोलूया. थांब. काय वाटतं आता चंद्रपूर लोकसभेमध्ये विकास कामं विरुद्ध सहानुभूती अशी निवडणूक आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात की मी खूप कामं केली आहे, त्याच्यामुळे लोक मला मतदान करतील. दुसरीकडे प्रतिभा धानोरकर सुद्धा मैदानात आहेत. काय वाटतं तुला? दोन्ही पण चांगले आहे. पण कोणाची हवा आहे किंवा आता लोक एकालाच निवडून देणार? हो, ते तर गोष्ट बरोबर आहे. सुधीर भाऊ तर येतच असतात म्हणा इथे बल्लारशामध्ये. आमच्याकडचेच आहे, इथलेच आहे, WCL कॉलनीकडचे. आणि धानोरकर मॅडम आहे आता ओरड्याची, त्यांचा पण चांगला जोर आहे. धानोरकर साहेब पण चांगले होते. सगळीच माणसं चांगली आहेत. सगळेच चांगले. आता बघा कोण्या पक्षाला नाही, बघा वोट आपल्याकडं कोणाला पण देण्याचं आहे आपल्याला. म्हणजे कोणता पण एक पक्ष निवडून घ्या, ज्याला द्यायचं आहे त्याला देऊ शकता आपण. सगळ्यांबद्दल चांगलं म्हणणं. आणि ते वडेट्टीवारांचं काय, त्यांना तिकीट वगैरे मिळालं नाही त्यांच्या मुलीला शिवानी वडेट्टीवारला, म्हणून ते नाराज आहेत असं चालू आहे. हो, ते तर गोष्ट आहे, पण आता त्यासाठी आपण काय नाही बोलू शकत. त्यांना नाही मिळाला आता, म्हणजे तेवढा जोर नसणार त्यांचावाला. पण हे 2 पक्ष आपल्याकडचे चांगले आहे. हां, आणि त्याच्यानंतर एक वंचितवाले पण आहे आपले, मेले पण आहेत मैदानात. त्यांचा पण चांगला जोर आहे. दोन्ही पण म्हणजे 3ही चांगले आहे बल्लारशामध्ये. हे चांगलं आहे. आमच्याकडे कसं आहे, बल्लारशामध्ये सगळे नाही का वाटलेले आहे. म्हणजे WCL कॉलनी बघाल तुम्ही, त्या WCL कॉलनीमध्ये आपले सुधीर भाऊ त्यांचा जोर सगळ्यात जास्त आहे. आणि टेकडीवर बघणार तुम्ही तर तिकडे वंचितवाल्यांचा जोर जास्त असतो. आणि जर तुम्ही इकडचं बघणार पुन्हा काद्रा मस्जिद चौक वगैरे इकडचे, त्यांच्याकडे पंजाचा जोर जास्त आहे. पण म्हणजे जेव्हा पण आम्ही जेव्हा चंद्रपूर लोकसभेबद्दल बोलतो तेव्हा सतत असं सांगितलं जातं की इथं हां तेच सांगतोय. थांब तू बोल थांब. मला फक्त एक प्रश्न तुला विचारायचा की जेव्हा जेव्हा आम्ही चंद्रपूरबद्दल बोलतो तेव्हा सतत असं म्हणतात की कुणबी, तेली या ज्या 2 जाती आहेत त्या खूप प्रभावी आहे. सुधीर भाऊ जे ते कोमटी समाजात येतात, त्यामुळे कुठंतरी ही निवडणूक जातीवर जास्त जाईल असं एकंदर महाराष्ट्रात इथं चित्र असतं ह्या मतदारसंघाविषयी. नाही, इथे ते असं म्हणतात, पण बल्लारशामध्ये आमच्याकडे जातीवाद नाही. तुम्ही आता इथे कोणाला पण विचारा. पहिले मी WCL कॉलनीतच राहत होतो आणि जातीवाद नाही आहे. WCL कॉलनीकडे बघाल तुम्ही, गेटचा इलाका नाही का पूर्ण म्हणजे नाही का आपला मुसलमान भाऊबंधूचा आहे. टेकडीवाला इलाका, काद्रा मस्जिद चौक, मस्जिद आहे आमच्याकडे, मंदिर मस्जिद सगळंच आहे. म्हणजे तसं जातीवाद तर आजपर्यंत कधीच नाही झालं काही. आणि झगडे भांडणं पण आमच्याकडे नाही होत. मी माणूस बघून मतदान करता, तुम्हाला जो आवडेल तो. तशी गोष्ट नाही आहे. माणसाची करणी पण बघावं लागते ना. बघा, जर समजदार माणूस असणार तो आपला पक्ष बरोबर निवडून, आणि नाही का त्यांची म्हणजे नाही का आता सुधीर भाऊ आपले, त्यांनी 5 वर्षापासून किंवा सतत आमच्याकडे आता निवडून येतात. आणि धानोरकर साहेब आता मागच्या वर्षी त्यांचं झालं पंजाची, ते आले. याच्या अगोदर पण पंजा होता. आता सुधीर भाऊ चांगले कामं करतात, आता त्यांना निवडून आणलं. बघा आता पंजाची गोष्ट कशी आहे, पंजा पण चांगली सरकार आहे. आता मॅडम नाही का धानोरकर साहेब गेल्याच्या नंतर आता मॅडम पण म्हणतात, आणि मॅडमला नाही का सगळ्या लेडीजचा जोर जास्त आहे. त्याच्यामुळे नाही का मला तर असं वाटते की यावेळी पंजा सरकार होऊ शकते. ठीक आहे, आणखीन काही लोकांशी बोलू. इकडे हे एका दादाशी बोलूयात आपण. इकडे पळून मग अशी तिथं बोलतो, इकडं कुठं. मला सांग ना, काय तुला काय वाटतं की रोजगार वगैरे मिळतो का इथं लोकांना? इथले नेते एवढे मोठे मोठे आहेत, मुनगंटीवार आहेत, वडेट्टीवार आहेत, धानोरकर आहेत. मला तर अजूनपर्यंत रोजगार मिळाला नाही मॅडम. तू काय करतोस? मी WCL मध्ये WCL तिकडे राहतो. त्यानुसार आम्हाला काही मिळालं नाही, काही नाही. ते मॅडम नाही का चांगलं काम करल तर करल, आम्हालाही वाटून राहिलं. कारण की धानोरकर गेल्याच्या नंतर नाही का काही ना काहीतरी उद्धार करेल असं वाटतंय. आणि ते हंसराज अहिर होते 10 वर्ष, त्यांचं काय माहिती आहे का भाजपचे? तेवढं तर सांगू शकत नाही आम्ही. बरं, जर बोलाल तुम्ही हंसराज साहेबाबद्दल तर त्यांची पेपर मिलमध्ये चांगली दोष होती, आणि त्यांनी खूप लोकांना काम दिले तिथे. तुम्ही सगळ्यांनाच चांगलं म्हणताय. इथं काय रिक्षामध्ये काय माणसं आहेत? काका तुम्हाला काय वाटतं आता चंद्रपूर लोकसभेत काय होणार आहे? मला काय आयडिया नाही, क्योंकि पॉलिटिशियन मी आहो.
तुम्हाला माहित नाही का कोण उमेदवार आहे? नाही, मी कोणाला घेणार नाही क्योंकि मी स्वतःच टेक्निशियन आहो और स्वतःच प्लंबर आहो. अहो तसं नाही, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर जवळ गेलो नाही, त्यांच्या घरी काम करलो बहुत पुष्कळ वर्ष झाले. काम करायला. हो, ते कोटलासचं फिटिंग करायसाठी गेलो. पण आता निवडणुकीत ते दोघं मैदानात आहेत. ते काही जानकारी नाही त्याच्याबद्दल, काहीच नाही. मतदानाला तर जाणार आहे का? मी जातो, टाकतो, कोणाला चाललाय. कोणाला टाकता? कोणाला नाही, कोणी विचारत नाही. पॉलिटिशियन मला आवडत नाही. तुम्हाला आवडतच नाही, का? आता ते आपल्यासाठी असतात की. आपली सुपडी धान कावडावाला काम आहे, ते काम मला जमत नाही. मी इंटरेस्ट नाही. मी गॉड माणूस, गॉडचाच काम करतो. फक्त देवावर विश्वास. नाही, काहीच नाही. येशू मसीवर हे आपल्या माणसावर विश्वास नाही, माणुसकी विश्वास आहे. बरोबर. काकू तुम्हाला माहिती आहे का इलेक्शनचं काय? काही नाही बाबा, काहीच नाही. बरं ठीक आहे, लोकांना काही बोलायचं नाही. आपण इकडं जरा जाऊयात. इकडं काहीतरी चालू आहे. अगं बाई, परत हा खर्राचा मुद्दा आहे, त्यामुळे खर्रावाल्यांकडे राहू दे जायचं. गेले सगळे उठून. ओ थांबा, ओ थांबा, पळून काय जायचं आहे? ओ काका सांगा. ओ इकडं माहिती आहे का आता कोण कोण उभं आहे निवडणुकीला? नाही नाही मॅडम, नाही. आपल्या मी चंद्रपूरला राहतो. चंद्रपूरला राहतो मी. कुठे राहता? चंद्रपूर माडा अहो चंद्रपूरमध्ये राहिला तर चंद्रपूरची निवडणूक आहे की. आहे ना. माहिती आहेत का सुधीर भाऊ हो, आणि त्या प्रतिभाताई? ते बी माहीत आहे. कोण आवडते मग दोघातलं? प्रतिभाताई. का प्रतिभाताई. का का प्रतिभाताई. का आवडते? धानोरकर निवडणूक पण ते काम करतील असं वाटतंय का? वाटते आता आपल्याला. सुधीर भाऊंशी काय प्रॉब्लेम आहे? काय आपण तेवढी वोटिंग नाही आहे माझी. वोटिंग नाही आहे वोटिंग नाही म्हणजे? माझी आहे भंडारा जिल्ह्यात वोटिंग. बरं भंडाऱ्यातलं काय मग माहिती आहे? काहीच नाही माहिती मला. वोटिंगच नाही करत आलं जात ना मी. ठीक आहे, त्यांना काही इंटरेस्टच नाही असं दिसतंय. आतल्या मावशी बोलतात का बघूया. चला एक मिनटं. मावशी, दादा जरा सरक साईडला थोडंसं. मावशी, काय चंद्रपूरमध्ये काय चाललंय इथं? काय 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 नाही माहित बाई, आपण काम करून पोट भरायचं. कोणी इथं दुकानावर बसते, तुम्हाला सगळं माहित पाहिजे. नाही माहित. आपण कोणाचं कोणाला सांगत नाही. त्या प्रतिभा ताईंबद्दल काय वाटतं? प्रतिभा धानोरकर. असे काहीच नाही म्हणायचं आहे. आपलं पोट भरायचं. असं कसं? आपलं पोट भरायला ही माणसं आहेत ना, ती आपल्यासाठी काम करणार. कसं कोणी काम नाही करत. टाईम आला तर आपलं आपणाला भोगायला. प्रतिभा ताई निवडून येणार का मुनगंटीवर? काय वाटते? आता कोण येते तर आपण लिहून पाहिलं नशीब कोणाचे. आपण कोणालाच नाही माहित बाई. ठीक आहे, हे एक काका आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्हाला काय वाटतंय? आता चंद्रपूर लोकसभेत आम्ही फिरतोय, लोक दोन्ही बाजूनी बोलत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? काय वाटतं तुम्ही? नाही, बल्लारपूर शहराचा अगर विकास, बल्लारपूर शहर म्हटल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा विकास अगर पाहिल्यानंतर सुधीर भाऊ यांना खरोखर लोकांनी निवडून दिलं पाहिजे अशी आमची संपूर्ण इच्छा आहे. आणि बल्लारशामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, या विधानसभामध्ये भरपूर काही विकास झालेला आहे. विकास मोजता येई नाही. आम्हाला स्वतःलासुद्धा विकास माहीत नाही, एवढा विकास झालेला आहे तिथे. त्यामुळे आमची सर्वांची अशी इच्छा आहे की सुधीर भाऊ निवडून आले पाहिजे लोकसभेत. पण सुधीर भाऊंना स्वतः लोकसभेमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांनी असं म्हणलेलं की मला निवडणूक लढवायची नाही, त्यांना राज्यात राहायचं होतं. मग आता सुधीर भाऊंना लोकसभेत पाठवण्यामागं तुम्हाला काय वाटतं? काय असणार आहे नेमकं प्लॅनिंग? नाही, त्यांची इच्छा नव्हती, परंतु त्यांना पार्टीचा दबाव आल्यामुळे त्यांना तिथे लढावं लागलं. आणि त्यांनी सर्वजण मिळून खरं कोशिश करून राहिले. आणि त्यांची इच्छा आहे आणि निवडून येईल. ते कमीत कमी मताने येईल, पण निवडून येणार आहे. कमीत कमी म्हटलं तर लाखाच्या आणि नाही, हजाराच्या आणि येईल, पण जरूर येईल. का पण असं का वाटतं हजाराच्या यांनी? कारण इथनं 2 टर्मला म्हणजे मागं जे हंसराज अहिर निवडून आले होते चांगले आले होते. हो, कसं आहे इथे जरासं आता यावेळेस वातावरण थोडंसं हे आहे. त्यामुळे आमचं सर्वांचं असं हे आहे का बिलकुल सुधीर भाऊ निवडून तर येणारच आहे. परंतु जेवढी त्यांच्या विकासाच्या हिशोबानं लाखानं अगर त्यांना हे पाहिजे होतं, लाखानं नाही येईल, पण काहीतरी येईल, पण जरूर येणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रतिभा धानोरकरांचा जो सहानुभूतीचा फॅक्टर आहे किंवा जी जात समीकरण आहे ती इथं जास्त जड जाऊ शकतात सुधीर भाऊंना? असं वाटतं आहे, लोकांच्या प्रतिनेनुसार असं वाटत आहे का त्यांना थोडंसं जड जाईल, परंतु वेळेनुसार सर्व होऊन जाईल. आणि आता जेव्हा तुम्ही विकास कामांबद्दल बोलताय तर आता मी काही लोकांशी बोलले तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे बोटॅनिकल गार्डन करणं किंवा रस्ते करणं किंवा पोलीस स्टेशन करणं ह्याच्यापेक्षा हाताला रोजगार देणं हे गरजेचं आहे. ते काही झालेलं नाही. रोजगार भेटून राहिला ना. बॉटनिकल गार्डन केलं आहे, तिथं सर्वांना रोजगार दिला आहे. सामोर फुटपाथचे दुकानं आहे, त्या दुकानामध्ये सर्वांना रोजगार मिळाला आहे. पोह्याचे दुकान आहे, चिवड्याचे दुकान आहे, आलू पोहा चालत आहे, तिथं सर्वांना तो रोजगारच तर आहे एक प्रकारे. आता ते पॉवर प्लॅन्ट असेल त्याच्याबद्दल लोकांची नाराजी आहे किंवा
इतक्या मोठ्या प्रमाणात जरी पेपर मिल वगैरे असल्या तरी इथल्या मुलांना तिथं मिळत नाही उद्योगधंदा असं म्हणणं आहे. नाही, असं काहीच नाही आहे. उद्योग सर्वांना आहे, पण सर्वांना अशी इच्छा राहते की आम्हाला सर्व घरच्या सर्वांना नोकरी भेटली पाहिजे, असं नाही राहत. घरपीच्या एखाद्याना भेटली आहे, रोजगार काही ना काही चालूच आहे ना, पण रोजगार करणारे पण तर नाही आहे आपल्या इथे. अच्छा, तर साधारणतः आपण आता या बल्लारपूर परिसरामध्ये फिरल्यानंतर एकीकडे असं चित्र दिसतंय की सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात आहेत. पक्षाच्या दबावामुळे सध्या ते निवडणूक लढवत आहेत, पण एकंदर जी विकास कामं या मतदारसंघात त्यांनी केले त्याच्या आधारावर त्यांना ही निवडणूक जिंकायची आहे. पण दुसरीकडं बाळू धानोरकर जे खासदार होते, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्याविषयीची सहानुभूतीसुद्धा मतदारसंघात बघायला मिळते. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की यावेळी भाजपचं कमळ नाही तर काँग्रेसचा हात जो आहे तो चालू शकतो. त्यामुळं महाराष्ट्राचं सबंध लक्ष या निवडणुकीकडे लागले, कारण महाराष्ट्रातले मंत्री जे आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता सुधीर मुनगंटीवार जर जिंकले तर ते दिल्लीला जातील, पण जर हरले तर त्यांच्यासाठी खूप मोठं ही लढाई असणार आहे अस्तित्वाची. त्याच्यामुळं या लढाईकडे आपलं लक्ष असणारच आहे. आपण आता चंद्रपूरचा एक भाग कव्हर केला आहे, याच्यानंतर आपण चंद्रपूरकडे पुढं जाणार आहोत आणि पहिल्या टप्प्यातला जो शेवटचा मतदारसंघ आपला राहिला आहे त्याच्या बाबतीतले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. बाकी या सगळ्या माहितीसाठी बोल व्हिडिओचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.